नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आत्ता झालेलं आहे इव्हिनिंगचा टाइम आणि आज मी काही जिमला गेले नाही आणि पुढची माझी स्टोरी ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशा माझ्या डेली लाईफमधल्या व्लॉगसाठी। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पण आज मी जिमला गेले नाही कारण माझी एक फ्रेंड फिरायला गेलेले आहे दुसरी पण, आणि मग मला पिक आणि ड्रॉप करायला कोण नव्हतं आणि शेट पण घरी नव्हते। जिम ओपन होती पण मला सोडवायला न्यायला कोण नसल्यामुळे मी काय जाऊ शकले नाही, कारण मग उन्हाचं टायमिंग होतं, 4ला भरपूर ऊन असतं त्यामुळे मग चालत जाणं शक्य नव्हतं आणि मला सोडवायला पण कोणी नव्हतं आणि त्यात घरी पण कोणी नव्हतं। मी एकटी चालत गेले असते, मला आनंदी पण घरी होती ना आणि नानी नव्हत्या, म्हणून मग मी काय आज कॅन्सल केलं। आणि आता थोडंसं फ्रेश झाले, केसाला ऑइल लावले, मी म्हणते ऑइलला केस लावले, माझ्याकडून असं होतं मिस्टेक शब्दांची। तर आता मस्त असं गुत्ता वगैरे काढून घेतला आहेत कारण उद्या केस वॉश करायचे आहेत, म्हणून आदल्या दिवशी मी तेल लावते। आणि मी म्हणजे बऱ्याच दिवस झालं केश किंग तेल आणि शॅम्पू दोन्ही पण यूज करते, मला त्याचा बऱ्यापैकी रिझल्ट मिळालेला आहे। कारण मी माझ्या लग्नाच्या आधी 1 महिना स्टेप कट केलं तर एवढे केस होते माझे, एवढे खांद्यावरतीच होते आणि त्यावेळेस मी जरा ही होते, पण आता मी जरा जास्त वाढले, मग जरा जाड्या चोड्या मुलींना लांब केस छान दिसतात, त्यामुळे माझी एवढ्या दिवसात 4-5 वर्षाची मेहनत आताशी एवढे असे केस झालेले आहेत माझे। आणि मी एवढा शॅम्पू चेंज केला होता ऑनियन शॅम्पू म्हणून, मला काही असा रिझल्ट वाटत नाही त्याचा, मला परत केश किंग शॅम्पूच वापरावं लागणार आहे कारण ऑनियननी माझे केस जास्त निघतात। मला कुठला शॅम्पू आणि तेल जास्त लवकर सूट होत नाही माझ्या केसांना। मध्ये पण मी एक ऑइल घेतलं होतं, नॅचरल ऑइल होतं, इथले एक डॉक्टर आहेत त्यांनी दिलं होतं, म्हणजे ते ऑइल एवढंच होतं पण त्याची बॉटल महाग होती, मी एक यूज केली होती आणि मी आता फॅन लावायला विसरले आहे आणि म्हणून मी आता ओढणीने हवा घेते। आणि आमचा AC किती दिवस झाला, 4-5 दिवस झाले AC घेऊन आले, पण ते बसवण्यासाठी राहिलेलं आहे आणि रात्री तो म्हणजे म्हणला होता माणूस येतो म्हणून, आम्ही दोघं शेट आणि मी कंप्लीट 12 वाजेपर्यंत जागलो त्याची वाट बघत। आणि त्यातून आम्हाला कळलं होतं की आमच्या नळाला पाणी येणार आहे 12 वाजता, तर आम्ही 1:30 वाजेपर्यंत जागलो पण पाणी काय आलं नाही। आणि सकाळी शेटला पण लवकर झेडपीला जायचं होतं पुण्याला, त्यामुळे पण लवकर उठावं लागतं त्यांची। मी तरी दिवसा झोपले पण त्यांची तर दिवसा पण झोप नाही झाली। आणि आज त्यांनी टू व्हीलर पण नेली नाही, त्यांना आता येताना बसने यावं लागणार आहे पुण्यात भिगवून। आणि मला असं कळतंय, असं म्हणजे मी आल्यापासून तरी शेटची पहिलीच वेळ असं बसने येणार असते ते, आणि एवढं गरम होते। आणि मी माझ्या व्हिडिओसाठी म्हणजे नाईटचे व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये एवढे काही चांगले निघत नाही आणि माझा काही आणखी चॅनल मॉनिटायझेशन झाला नाही, त्याच्यामुळे मला काही एवढं आहे त्याच याच्यामध्ये मी आपले व्हिडिओ शूट करते आणि जसे होईल तसे अपलोड करते। आणि तुम्ही पण बऱ्यापैकी मला साथ देता आणि म्हणून मग आता मी एक म्हटलं चला छोटीशी एक ट्रायपॉड अगोदर शेटने माझ्यासाठी मागवला होता, पण त्याला काही मी आता यूज करत नाही, त्याचं थोडंसं हे झालं आहे, प्रॉब्लेम झालेला असल्यामुळे। आणि मी आता मग दुसरा ट्रायपॉड मागवलेला आहे, ते आपण अनबॉक्स करूया। आणि आता 2-3 दिवस झालं, त्या दिवशी मी कीर्तनला गेले होते, आजचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्या व्हिडिओच्या दिवशीच माझं ते पार्सल आलं होतं आणि मी मग तिथंच घेतलं त्याला आणि ऑनलाईन पेमेंट केलं कारण मी कॅश घेऊन गेले नव्हते म्हणून। तर आपण ओपन करूया, बघूया ती प्रोडक्ट कसं आलेलं आहे। मिशोवरून घेतलेलं आहे आणि मी कोणाच्या तरी थ्रू घेतलेलं आहे, ते मी अगोदर बघितलं होतं बऱ्याच आपले इंस्टावरती मिशोचे व्हिडिओ म्हणजे हे होतात, तर त्यातून मी बघितलं होतं आणि मी कधीला फॉलो केलेलं आहे ती कंटिन्यू मिशोवरून प्रोडक्ट घेते आणि ओपनिंग म्हणजे अनबॉक्सिंग त्याच्यावर टाकते। त्यात मला जे प्रोडक्ट छान वाटलं, मी बऱ्याच त्यांच्याकडून लिंक घेऊन मी बरेचसे घेतलेले आहे, त्यापैकीच एक हे आहे। तर आपण ओपन करून बघूया ते कसं प्रोडक्ट रिसीव झालेलं आहे ते। आणि आज पण AC वाला आला तर बरं आहे, नाहीतर मला घामोळ्याने इतकी मी झाले ना, पूर्ण घाम असं कंटिन्यू इथे राहतो माझ्या इथे, सगळं असं काळी मन झालेली म्हणजे घामोळ्यानी आणि ते खांजतंय ना त्यामुळे। तर मी आलेच, तर हे आहे ते प्रोडक्ट
आपण ह्याला ओपन करून बघून घेऊ. हा म्हणजे हे आहे ते ट्रायपॉडच आहे, पण तो जरा वेगळा आहे. आणि तो लाईटवाला ट्रायपॉड असतो तोच तसा आहे. तर मी बघितला पण नाही ओपन करून, नाही तर मला रिटर्न द्यायची वेळ येऊ नये. आय होप. आता कसं येते माहिती, आणि त्यात आनंदी नाही म्हणून बरं, नाही ना मम्मा मी म्हणून हे गेलं असतं. आणि मला लाईटचे व्हिडिओ म्हणजे अंधाराचा व्हिडिओ काढायचं म्हटलं की प्रॉब्लेम येतं, कारण असं माझ्या एवढ्या मोबाईलला हे नाही आहे. तर ह्यामध्ये म्हणजे आपला बराच ह्याच्यात आहे. मी आत्ता काय कलरचे ऑप्शन हे करते, ब्लॅक, व्हाईट, डार्क ग्रीन अँड पिंक. आणि आता माझा कोणता आला आहे माहीत नाही, कारण मी त्यावेळेस म्हणजे ऑर्डर देताना मी काय पाहितलं नव्हता. आणि ही सेल्फी स्टँड म्हणून पण आपण यूज करू शकतो, ट्रायपॉड रील्ससाठी पण हे करू शकतो. आणि तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवरती गेला नसाल तर प्लीज नक्की जा, माधुरी बनकर 99. आणि त्याला चार्जर पण रिसीव झालेला आहे. त्यामध्ये एक त्याचं छोटंसं बुक आहे, आय मीन सेल्फी स्टिक म्हणून, असं मस्त आहे. तर मी आता नंतर ह्याला वाचेन, ह्यामध्ये आधी बघूया. आणि ही वायर आय थिंक चार्जला आलेली असं, कारण ह्याला सी पिनच आहे, आय थिंक सी पिन आहे. आणि असा हा ट्रायपॉड माझा बऱ्याच दिवसापासून चाललं होतं. आम्ही एकदा उज्जैनला गेलो होतो त्यावेळेस पण तिथे बघितला होता, पण तो जरा वेगळा होता. आणि त्यामुळे मला आता नवीन अशी ओपनिंग करायला भारी वाटतं यार. पण मला आता माहीत नाही आहे यातलं कसं आहे काय ते. आणि हे आपण असं ठेवू शकतो. आणि हा रोटेट होतो आहे म्हणजे कोणत्याही ह्याला, पण मला नक्की अजून यातलं माहीत नाही आहे. वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. पण एवढी काय अशी टॉर्च वाटत नाही आहे, अशी म्हणजे एवढी नाही आहे बरं का लाईट त्याची, पण ठीक आहे. आय थिंक ना मी हे काढलं नव्हतं त्यामुळे मला वाटलं, पण अशी नाही आहे एवढी. पुन्हा अंधारात आता उजेड आहे ना त्याच्यामुळे एवढं वाटत नाही आहे. आणि त्याला चार्ज करायला आय थिंक चार्ज दिले म्हटल्यावरती. आणि आपल्याला असा, मला शक्यतो मी व्हिडिओ बनवते म्हणजे व्लॉग बनवते म्हणून मला असाच लागणार आडवी स्क्रीन घेण्यासाठी. आणि हा असा असा कसा होतोय पूर्ण असं होतोय आय थिंक. पण कसा होतोय मला तर जमा नाही, मला पूर्ण आधी वाचावं लागेल, नाही तर मी घ्यायचे त्याला मोडून, असं व्हायचं माझं. आय थिंक घेतलेलं आहे, कारण म्हणजे असं देवाचे ह्याचे कार्यक्रम असतात संध्याकाळचे, तर तिथे व्हिडिओ शूट करण्यासाठी मला हा लाईटची गरज पडते. कारण तिथं काही व्हिडिओला लाईट नाही आहे एवढी, मग व्हिडिओ काही क्लिअर येत नाही. मग मला असे कमेंट येतात व्हिडिओ चांगले म्हणजे कार्यक्रम चांगला आहे पण व्हिडिओ चांगले नाहीत असे वगैरे, म्हणजे काही कमेंट अशा मला आलेल्या आहेत त्या कार्यक्रमाच्या. तर असो, कमेंट कधी चांगल्या वाईट येतच असतात, पण चांगले कमेंट देणारे पण भरपूर आहेत. त्यामुळे मोटिवेशन भेटतं त्यांच्यामुळे थँक्यू सो मच. आणि मला आता 17 तारखेला आहे माझ्या चुलत्यांचं एका जागरण, म्हणून म्हटलं मग तिकडे जायचं झालं तर व्हिडिओसाठी कॅमेरा, नाईटला व्हिडिओ तिथं हे होत नाही, दिवसा निघतात पण रात्रीचा जरा प्रॉब्लेम येतो. आणि मग हे होतं व्हिडिओ असे छान निघत नाही तर. पण मला नाही वाटत यांनी पण एवढं हे होईल म्हणून, एवढे अशी काही टॉर्च नाही आहे त्याची, पण आय होप रात्रीचे असो. असं रोटेट झालेलं आहे. आणि आता मी हे ठेवून देते आणि मग ते आल्यानंतर मी काढून देते. आणि हा कसा छोटासा आहे म्हणजे कुठे पण आपण वापरू शकतो असा आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि करा तुम्हाला मी आणखी एक गोष्ट दाखवते आणि आपला व्हिडिओ इथे सेट करते.
तर आम्ही सॅमसंगचा AC घेतलेला आहे 3 स्टार म्हणून, कारण आमचा एवढा असा डे आणि नाईट यूज नसणार आहे, नाईटलाच एवढा यूज असणार आहे, त्यामुळे आम्ही आमच्या बजेटनुसार घेतलेला आहे आणि आय होप चांगला निघाव. आणि आता तो कधी येतो काय माहिती. आणि आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बसवणार असेल तर मला व्हिडिओ शूट करायचं झालं तर मी नक्की व्हिडिओ तो पण टाकेन. तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि चॅनलवरती आणखी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.